जन्मापूर्वीचा हिबानामा, रुपये 1150 कोटींचा विवाद आणि राजकीय नेत्यांवर आरोपांचा गोंधळ. 23 एकर जमीन कोणाच्या ताब्यात जाणार? शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत जोरदार आरोप केला की संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर समृद्धी महामार्गाजवळील 23 एकर जमीन हिबानामाद्वारे हस्तांतरित केली जात आहे. दावा असा की ही जमीन सुमारे 1150 कोटींची आहे आणि या प्रक्रियेत मोठा विवाद आणि गोंधळ निर्माण झाला आहे. तर आज संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की दानवे यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, हे केवळ राजकीय दावपेटी आणि बदनामीसाठी केले जात आहे. भुमरे म्हणाले की या आरोपांवर कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला जाईल आणि त्यांच्या ड्रायव्हरनेही स्वतंत्र दावा दाखल करणार आहे. भुमरे कुटुंबाचे सदस्य विशेषतः आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की दानवे सातत्याने खोट्या आरोपांनी वर्तुळात गोंधळ उभा करत आहेत. यापूर्वी घरातील अपघात, मारहाणीचे खोटे आरोप देखील त्यांनी या वादात समाविष्ट झालेले आहेत. हा जमिनीचा जो वाद आहे आता राजकीय तणाव, कायदेशीर लढाई आणि संपत्तीचा प्रश्न बनलेला आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, सत्य समोर येईल की राजकारण जिंकेल? यावर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.